जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज आपण आता 689 पासून ओव्या पाहणार आहोत. 89 पर्यंत परवा झालेल्या होत्या. सर्वांना आज सोमवार 17 जून शुभेच्छा. आज बकरीद आहे. खरं म्हणजे आठवत होते सकाळपासून काय आहे. आपल्याला भारतात सगळ्यांना, सगळ्या शाळांना आणि सगळ्यांना सुट्ट्या आहेत आज. चला, सगळ्या सणांच्या आपण शुभेच्छा एकमेकांना देतोच. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे गिरस्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. नव्याने जॉईन झाले असतील तर त्यांचं ब्रुसेल्समध्ये स्वागत. आपण 28वा श्लोक पाहत होतो आणि त्याच्या खालच्या ओव्या चाललेल्या होत्या. अयुक्त प्राकृतस्तब्ध शठो नैष्कृतिको लसहा. विषादी दीर्घसूत्री च, कर्ता तामस उच्यते. तामस करता कसा आहे त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या चाललेल्या आहेत की ज्याचं चित्त समतोल नाही, जो अस्थिर बुद्धीचा आहे, अत्यंत प्राकृत म्हणजे असंस्कृत आहे, कुणापुढेही नतमस्तक होणारा नाही, अत्यंत गर्विष्ठ, नंतर आळशी, कपटी बुद्धीचा आणि दुसऱ्याचा आनंद सहन न करणारा आणि आपलं काम लांबणीवर टाकणारा, अत्यंत आळशी असा जो आहे, नेहमी खेद करणारा. विषादी दीर्घसूत्रीचं ते आपण विशेषणं पाहिलेली आहेत की एक काम तो किती पुढे लांबणीवर टाकू शकतो असं आहे. त्याची 89वी ओवी पुन्हा एकदा बघूया आपण. आणि 88मध्ये तर म्हणलं होतं की हा म्हणजे पापाचा मूर्तिमंत पुतळाच आहे. पापाच्या पुंज म्हणजे मोठा गठ्ठा किंवा भरपूर साठा असलेला असा हा मूर्तिमंत पापच वाटावं असं आहे. आणि तो जेव्हा तुझ्या पाहण्यात येईल तेव्हा तू तो तामस करता आहे असं अर्जुनाला सांगतायत. अर्थात अर्जुन आता आपल्या रूपानंच भगवंताला भेटलेला आहे. आपण आता पाहायचे की असा पापाचा साठा असलेला, पापी असलेला असा जो मूर्तिमंत असेल तो तामस करता आहे असं आपण समजायचं. आता पुढचा श्लोक आहे 29व्या श्लोकामध्ये. आता आपल्याला धृतीचे भेद हे खरं आपले तिकडे शिकून झाले. भगवद्गीतेमध्ये धृती पण 3 प्रकारची पाहिलेली आहे, त्यामुळे आता समजायला अगदी सोपं आहे. आपल्याला फार त्याच्यामध्ये काही क्लिष्टपणा वाटणार नाही. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव. आता बुद्धीचे आधी मग धृतीचे. बुद्धेर्भेदन धृतेश्चैव, गुणतस्त्रिविधं शृणु. प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. त्या संधी आहेत छोटे छोटे. बुद्धेः भेदम म्हणजे बुद्धीचे भेद. धृतेः भेदम म्हणजे धृतीचे भेद. कशावरून? गुणतः त्रिविधम शृणु. गुणतः म्हणजे त्रिगुणानुसार, गुणांवरून. 3 गुण आहेत. आपण जे गुण म्हणतो ते इथं अपेक्षित नाही आहेत,
पण हे त्रिगुण फक्त अपेक्षित आहेत. तर गुणांवरून म्हणजे त्रिगुणांवरून किंवा त्रिगुणानुसार हे बुद्धीचे आणि धृतीचे भेद समज किंवा ऐक. आणि ते कसे आहेत? प्रोच्यमानम अशेषेण पृथक्त्वेन धनंजय. प्रोच्यमान म्हणजे सांगितले जाणार आहेत. अशेषेण म्हणजे पूर्णपणे भेद सांगणार आहे. त्याच्यात काही राखून नाही ठेवणार. तुला काही संशयाला जागाच राहणार नाही. तर गुणानुसार सगळे 3 भेद वेगवेगळे पृथक्त्वेनं वेगवेगळे सांगणार. सगळं गोंधळात गोंधळ एकदम करणार नाही आहे. थोडं सात्विकचं सांगितलं, थोडं राजसचं, थोडं तामसचं आणि सगळा गुंडाळा केला असं नाही आहे. तुला सात्विक बुद्धीचे भेद सांगणार, राजस बुद्धीचे सांगणार, तामस बुद्धीचे सांगणार, तसेच 3 धृतीचे सांगणार. तर हे सगळे वेगवेगळे मी तुला सांगतोय, हे तू जरा ऐक. आता छान सांगतायत बघा. आता अविद्येची या गावी, मोहाची वेढुनी मदवी, संदेहाची आघवी लेऊनी लेणी. आता हे बुद्धीचे भेद तुला कसे सांगायचेत बघा. तर अविद्येच्या जाऊनी गावी, अविद्येच्या गावी. दुसरे एक पुस्तक मिळाले. आता अविद्येचा गावी, मोहाची वेढुनी मदवी, संदेहाची आगवी लेऊनी लेणी. आता अविद्येच्या गावात, अविद्येच्या गावी म्हणजे अविद्येच्या गावात, मोहाची वेढुनी मदवी म्हणजे मोहाचं कोरं वस्त्र नेसून, संदेहाची पुढे म्हणलेलं आहे लेऊनी लेणी, आणि आघवी म्हणजे संपूर्ण, संदेहाची सगळी लेणी लेऊन किंवा संशयाचे दागिने अलंकार घालून, दागिने म्हणजे अलंकार घालून, पुढच्या ओवीमध्ये त्यातला अर्धा भाग आहे. आता 3 भेद आपल्याला शिकायचे, त्यामुळं त्यातले काय काय सांगतायत ते बघून घ्यायचे. झेरॉक्स आणल्यामुळं. तर पार्थाला भगवंत ज्ञानदेव सांगतायत की अरे पार्था, हा जीवात्मा अविद्यारूपी गावात मोहाचं भरजरी वस्त्र परिधान करून संदेहरूपी अलंकार देहावर मिरवीत, म्हणजेच दृश्य विश्व सत्य की मिथ्या किंवा परमेश्वर आहे की नाही, वेदांना प्रमाण मानायचं की नाही, संशय किती येतात बघा. परवा त्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा आमोद दादा म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की भगवंत आहे का नाही ते नाव घेतल्यामुळं काय काय होईल. 50 प्रश्न तरी विचारलेले आहेत बघा श्रोत्यांनी. मग असं होईल का, मला त्याच्यापासून फायदा होईल का, मग ते मला सापडेल का, म्हणजे सगळ्या गोष्टी. संशयाचं एकदा भूत शिरलं की माणूस किती प्रश्न विचारू शकतो. तसं ह्या अविद्येच्या गावात म्हणजे अज्ञान सगळं, आणि तिथं मोहाचं भरजरी. अविद्या म्हणजे काय करते, आपल्याला सगळ्या या मोहात पाडत असते. सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, मोहक आहेत, त्या आपल्याला सगळ्या हव्या हव्याशा वाटतात. मग त्या मोहाचं भरजरी वस्त्र लेवून, आणि मग संशय एक एक. संशय काय आहेत, शंका काय काय आहेत. तर हे जे दृश्य दिसतंय, मला सांगा ना, लहान मुलाला जर तुम्ही म्हणालात की हे सगळं खोटं आहे, तो म्हणाल कसं खोटं आहे, हे दिसतंय हे खोटं आहे, हे दिसतंय म्हणजे ते खरंच आहे की नाही. मग लहान मुलं आपल्यात काय फरक राहिला. आपल्याला समजते की हे दृश्य जग हे जे आहे हे नश्वर आहे म्हणून खोटं आहे, दिसतंय म्हणून खरं आहे, पण संपणार आहे, नाश पावणार आहे म्हणून ते खोटं आहे. पण मग प्रश्न पडतो, हे दृश्य जग सत्य आहे की मिथ्या आहे, वेदांना प्रमाण मानायचं किंवा नाही मानायचं. असे जे संशय येतात माणसाला, तर ते संशयाचे अलंकार अंगावर चढवून
ज्ञानदेवांची भाषा म्हणजे इतकं ते आपल्याला छान पटवून देतात. संशयाचं सगळे अलंकार घातले म्हणजे काय होणार आहे हो? सगळा संशयच आहे. दिसायला छान दिसतील ते खोटे खोटे अलंकार, पण खऱ्या त्यातनं काही लाभ होणार आहे का? नाही. अजून पुढची ओवी त्याला जोडू नये. आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसा पाहे सावयव, तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे. आणि मग हा जीवात्मा रूपी जो आरसा आहे, बुद्धिरूपी आरसा आहे, तो काय करतो? बुद्धिरूपी आरशात आत्मनिर्णय घेणारं सुंदर स्वरूप, आत्मनिर्णय घेणारं सुंदर स्वरूप हे सांगोपांग बघतो. आरिसा पाहे सावयव, आरशामध्ये पाहतो. आत्मनिश्चयाची बरव, आत्मनिश्चयाची बरव म्हणजे आत्म्याचा निर्णय घेणारं सुंदर असं स्वरूप बघतो तो. आणि तिये बुद्धीची धाव त्रिधा असे. आणि मग त्याची जी बुद्धी आहे, जीवात्म्यापाशी जी बुद्धी आहे, ती सुद्धा 3 प्रकारची आहे, 3 प्रवृत्तीची आहे. कोणते 3 प्रवृत्ती? सत्व, रज आणि तम. यानुसार या 3 प्रकारच्या वाटेवर ही बुद्धी धावत सुटते. मग आपण जर सत्व वृत्तीनं फिरायला लागलो, पळायला लागलो, तर आपल्याला सगळं चांगलं दिसणार आहे. राजस वृत्तीनं बघायला लागलो तर सगळं मोहमय छान दिसणार आहे. आणि तमानी पाहायला लागलो तर हे सगळं अज्ञानच आहे, आपल्याला त्यातला काहीही फरक समजत नाही. तर ही बुद्धी म्हणजे काय आहे? तर जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची ती शोभा आहे. आणि ती शोभा पाहण्याचा जणू काही आरसा आहे. आणि त्या बुद्धीची ही 3 प्रकारची प्रवृत्ती असते. आता ती 3 प्रकारची आपण विशेष रूपानं पाहणार आहोत की सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय. पुढं म्हणतात, अगा सत्वादी गुणी इही, काही एक तिही ठाई, नकिजेची येथ पाही जगा माझी. आणि ही सत्वादी गुणी म्हणजे हे सत्व इत्यादी जे 3 प्रकारचे गुण आहेत, या गुणाची काही एक तिही ठाई, ती 3 ठिकाणी विभागली गेलेली आहे, 3 गुणात विभागली गेलेली आहे. न किजेची येथ पाही जगा माझी. आणि मग ती 3 गुणात विभागली गेली नाही का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या 3 प्रकारात ती वस्तू विभागली जातेच असं उत्तर देत आहे. ते तू पहा, या जगामध्ये काय काय दिसतंय ते तू सगळं पहा या जगामध्ये. म्हणजे ही विश्वामध्ये अशी कोणती वस्तू आहे की जी या सत्वरज तमात विभागली गेली नाही? कुठलीही वस्तू घ्या, कुठलीही वस्तू घ्या, जे ती गेली नाही अशी तुम्हाला दिसणारच नाही. जसं आपण आत्तासुद्धा काहीही बाजारात जाऊ, 3 प्रकारचा माल असतो. एक स्वस्त असतो, कनिष्ठ दर्जाचा असतो. एक मध्यम प्रतीचा असतो, सर्वसामान्यांना झेपेल असा. आणि एक अगदी स्टँडर्डचा, हाय लेव्हलचा. असं जसं आपण असतो तिथे जसे 3 कॅटेगरी असतात, तशाच ह्या ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त भरलेला आहे त्या सात्विक, तमोगुण भरला आहे त्या तामसी, आणि रजोगुण भरला आहे त्या राजस. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये 3ही गुण असतातच. हे आपल्या अंतरंगात ठसवतायत. मनामध्ये शंका येऊन देऊ नका की या सगळ्याची. आता बघा, पुस्तक साधा आपण घेऊया, पुस्तकाचे सुद्धा 3 भेद आहेत की नाही? आपण सगळं जे अध्यात्म ग्रंथ वाचतोय यामध्ये सत्वगुणाला जास्त वाव दिलेलं आहे, त्याच्यात तमोगुणाचं वर्णन केले, पण पुस्तक तमोगुणी नाही आहे. तुम्हाला धोक्याचा कंदील दाखवतोय तो. काही असतात हलकी फुलकी आपल्याला करमणूक करणारी, आपलं मन रमवणारी राजस वृत्तीची. आणि काही अशी असतात की ज्याच्यामध्ये निकृष्ट, म्हणजे जे आपण कधी वाचू नये, कधी बघू नाही, ऐकू नाही, अशा प्रकारचं साहित्य पण असतं जे तमोगुणांनी युक्त असतं. म्हणून त्यांनी सांगितलं की या विश्वात एकही अशी वस्तू नाही की ज्याच्यामध्ये हे 3 घटक नाहीत. पुढची ओवी बघा, 93वी. आगी नसता पोटी
कवणकाष्ठ असे सृष्टी. आपल्याला उदाहरणं तर इतके छान देतात ज्ञानदेव. ते कैसे दृश्य कोटी त्रिधानो हे. आता काष्ठ म्हणलेलं आहे. कवणकाष्ठ असे सृष्टी. या सृष्टीमध्ये कोणत्या प्रकारचं काष्ठ म्हणजे लाकूड आहे हो, की ज्याच्यामध्ये अग्नी नाहीच. असं कुठलं आहे का लाकूड? नाही. म्हणून म्हणले कवणकाष्ठ असे सृष्टी तैसे ते कैसे दृष्टकोटी त्रिधानो हे. त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये, या दृश्यकोटीमध्ये त्रिधा नाही, त्रिविध नाही अशी कोणती गोष्ट आहे? सत्वरजतम या 3 गुणांनी विभागली गेली नाही अशी कोणती बरं गोष्ट आहे, असं प्रश्न विचारतात. म्हणजेच काय, सरळ विधान केलं. जेव्हा प्रश्न असतो ना तेव्हा सरळ विधान असं होतं की म्हणजेच या सृष्टीमध्ये त्रिधा विभागलेल्याच सगळ्या गोष्टी आहेत. कुठलीच गोष्ट अशी त्रिधा नाही अशी कुठलीच नाही. म्हणून आपल्याला लॉजिक, तर्कशास्त्र हे ग्रंथ जेव्हा शिकलो आम्ही त्यावेळेला मजा वाटायची. असं कसं म्हणतायत, पण आता ते कळतं की सर्वत्र हे 3 भेद आहेतच. मग हे त्यांनी पटवून देण्यासाठी कोणती बरं नाही असा प्रश्न विचारला. पुढची बघा. म्हणून तिही गुणी बुद्धी केली. आता आले पुन्हा आपल्याला जो मुद्दा सांगायचा आहे तिथपर्यंत येऊन ठेवतात. खूप सुंदर रीतीनं सांगतात. एक स्टेप बाय स्टेप, एक पायरीवर चढायची. आत्ता मी पटकन घाईघाईत एकदम दुसरी पायरी चढायला लागले होते, चुकून पडले असते. पण आपण टप्प्याटप्प्याने चढणं अपेक्षित आहे. लगेच लक्षात आलं की आपण साईडनं चढायला लागलो, एकदम दुसऱ्या पायरीवर पाय दिला असं देऊन चालणार नाही. आपण एकेका पायरीवरच या वयात तरी हळूहळू चढलं पाहिजे. तसंच ह्या 3ही पायऱ्या आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणून काय म्हणतात बघा. म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसी वाटणी तैसीची असे. म्हणून आता तुला बुद्धी ही 3 गुणामध्ये, 3 गुणांमुळं त्रिगुणात्मक झाली आहे. आणि तशीच धृतीसी वाटणी तैसे, धृतीची सुद्धा तशीच वाटणी म्हणजे विभागणी, तशीच विभागणी किंवा वाटणी केलेली आहे असं समज. सांगतायत की विचार कर जरा. सत्वादी 3ही गुणांनी या जगामध्ये कुठली बरं गोष्ट नाही, असं कुठलीच सापडणार नाही. आणि पोटात अग्नी नसलेलं लाकूड तुला या जगात दिसणार नाही. तसंच गुणाच्या योगानं 3 प्रकारची नाही अशी वस्तू किंवा व्यक्ती दिसणार नाही. म्हणजे दृश्यवर्गामध्ये तरी हे 3 गुणांनी युक्त असंच तुला सापडेल. आणि तीच गोष्ट बुद्धी आणि धैर्याच्या बाबतीत आहे. त्याची वेगवेगळी लक्षणं आहेत. त्या लक्षणांनी ती बुद्धी किंवा ती धृती ही अलंकृत झालेली असते किंवा सालंकृत झालेली असते. आणि ते तुला आता भेद सगळे सांगितले जातील. पण त्याच्यात आधी बुद्धीचे भेद तुला सांगतो असं आपल्याला ते म्हणणार आहेत. परिबुद्धी धृती या दोही भागा माझी धनंजया. नाही, इथली मधली एक राहिली. तेची एक वेगळाले तेथ चिन्ही अलंकारिले सांगिजेल उपाईले भेदले पण. तर तुला बुद्धी आणि धैर्य या दोघांमध्ये जे निरनिराळे भेद आहेत ते जरा अलंकारिक भाषेत सांगतो म्हणतात. आणि त्याच्या चिन्हासहित, त्याच्या लक्षणासहित सांगतो. उपाईले म्हणजे सांगितले. भेदले पण त्यातले भेद सांगितले जातील. परिबुद्धी धृती या दोन्ही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीची या भेदासी करू. आता मी तुला बुद्धी आणि धृतीचे भेद सांगणार आहे, पण त्यातला आधी बुद्धीचा भेद तू समजून घे. म्हणून म्हणले आधी रूपबुद्धीची या भेदासी करू. आधी बुद्धीच्या रूपाचे जे भेद आहेत ते आधी करूया, म्हणजे सांगूया. ती कशी आहे? ती सात्विक रजतम असं नाही म्हटलेलं, त्यांनी शब्द वेगळे वापरलेत. उत्तमा मध्यमा निकृष्टा तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा
प्राणिया येतिया वाटा तिनी आधी आथी. मग आता ही बुद्धी कशी आहे? तर बघा, या संसारात येण्याचे 3 मार्ग उपलब्ध आहेत. या संसारात येण्यासाठी 3 मार्ग आहेत. ते कोणते आहेत? उत्तम, अतिशय उत्तम. दुसरा आहे मध्यम मार्ग आणि तिसरा आहे निकृष्ट मार्ग. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आथी. या 3 मार्गांनी प्राणी हे येत असतात, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट. पुढं म्हणतायत, जे अकरण काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिही प्रसिद्ध संसार भयेस बाध जीवायया. अकरण म्हणजे जे कर्म करू नये, अविहित, विहित कर्म न करणं, त्याला अकरण म्हणायचे. अकरण काम्य निषिद्ध म्हणजे जे करू नये, विहित कर्म न करणं, त्याला अकरण म्हटलंय. दुसरं म्हणलंय काम्य. काम्य म्हणजे कुठली तरी कामना ठेवून केलेली, पाहिली आपण आत्तापर्यंत कर्माचे प्रकार. आणि निषिद्ध म्हणजे जे करू नये, कोणाचा घात करू नये, कोणाला मारू नये, ब्राह्मणाची हिंसा करू नये, गाईला मारू नये, ही जी आहे ती निषिद्ध कर्म आहेत. करू नये म्हणजे ती केली तर निषिद्ध आहेत बरं का. करू नये म्हणजेच करू नये असं सांगणारी ही निषिद्ध कर्म आहेत. ते हे मार्ग 3ही प्रसिद्ध, हे 3 मार्ग अत्यंत प्रसिद्ध आहेत. संसार भयेस बाध जीवायया, की ज्याच्यामुळं या मार्गांपासून जीवाला संसाराचं भय उत्पन्न होतं. म्हणून हे 3 मार्ग तू नीट समजून घे. संसाराला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याला उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. कारण की विहिताचं न करणं म्हणजे विहित म्हणजे शास्त्रविहित न करणं, काम्य आणि निषिद्ध असे हे 3 मार्ग आहेत. यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळं ते दोषयुक्त आहेत. याच्यावरच्या आता आधी ओव्या बघूया. आता तमोग्रामी मोह पांघरोनी लेवोनी आलेणी संदेहाची. मगाची ती ओवी छान होती सुरुवातीची, की संदेहाची लेणी लेवून आणि मोह पांघरून आत्मनिश्चयाचे आणि तमोच्या ग्राम म्हणजे मोहाच्या ग्रामी आपण जायचे. आत्मनिश्चयाचे पहा या सौंदर्य मूर्तिमंत होय आरसाजी. ऐशा बुद्धीची ही त्रिधासे धाव सांगेन ते सर्व ऐक पार्था. त्रिधा केला नाही कोणता पदार्थ सत्वादिकी येथ त्रिगुणांनी. पाहे जगी काष्ठ असे कोठे ऐसे पोटी अग्नी नसे जयाचिया. तैसे दृश्य जाता माझी असे काय भेदले न होय त्रिगुणी जे. म्हणून त्रिगुणी बुद्धी त्रिधा केली तेवी त्रिधा झाली धृती ही. आता धृती तीही, धृतीसुद्धा अशी त्रिधा झालेली आहे. ती धृती म्हणजे काय आपण पुन्हा एकदा बघूया. सांगू यथा योग्य चढवूनी साज लक्षणे ती तुझ वेगळाली. तरी बुद्धी धृती माझारी साचार बुद्धीचे प्रकार सांगू आधी. उत्तम, मध्यम, कनिष्ठ हे 3 मार्ग भवी जाण यावयासी. भवी म्हणजे या संसारात जाण्याचे हे 3 मार्ग आहेत, हे तू समजून घे. विहित सोडणे काम्य आचरणे निषिद्ध करणे कर्म येथे. या संसारात आल्यावर नको त्या गोष्टी नेमक्या केल्या जातात. शास्त्रविहित कर्म आहे ते करायचं नाही, कामना ठेवूनच कर्म करायची आणि निषिद्ध कर्म करत राहायची, ते अपेक्षित नाही. प्राणियांसी पंथ त्रिविध हा होय जेणे जोडे भय प्रपंचाचे. आता पुढच्या ओव्या बघूया. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे आपल्याला.
सात्विकी बुद्धीचा श्लोक घ्यायचा आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बद्धं बंधं मोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. आता सात्विकी बुद्धी कशी आहे बघा. प्रवृत्तींच निवृत्तींच, च म्हणजे आणि, प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्ती, म्हणजे जी बुद्धी कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग, मोक्ष म्हणजे निवृत्ती आणि प्रवृत्ती म्हणजे कर्म, सारखं काही नाही काहीतरी कामात गुंतून ठेवलेलं आवडतं ती प्रवृत्ती, आणि शांत राहून परमात्म्याचं चिंतन करायचं ती निवृत्ती, किंवा कर्म करताना त्याच्यामध्ये लिप्त नाही व्हायचं ही निवृत्ती. आणि कार्याकार्ये भयाभये हा श्लोक आपला समजावून देऊन झालेला आहे की कार्य आणि अकार्य म्हणजे कोणतं कर्तव्य करायला पाहिजे आणि कोणतं करायला नाही पाहिजे, अकर्तव्य. शिवाय बंध आणि मोक्ष, जे जन्ममरणाचं भय, अभय, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी जिला समजतात, आणि बंध आणि मोक्ष. वेत्ती, वेत्ती म्हणजे जाणते, विद धातू आहे जाणणे, आणि वेत्ती म्हणजे जो जाणतो, जी बुद्धी जाणते. बुद्धी सा पार्थ सात्विकी, ती सात्विकी बुद्धी होय, किंवा ती सात्विक बुद्धी होय. मराठीत आपण स्त्रीलिंगी विशेषण करत नाही, सात्विक असंच म्हणतो. संस्कृतमध्ये मात्र बुद्धी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पहिली वेलांटी आहे. तसंच सात्विकला पण सात्विकी असं इकारांत बोललं जातं. आता ही सात्विकी बुद्धी कशी आहे, ते जिच्यात कर्तव्य, अकर्तव्य, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग म्हणजे कर्म मार्ग, मोक्ष मार्ग, भय, अभय, कर्तृत्व, भोक्तृत्व, बंध, मोक्ष हे सगळं समजलं जातं. आपण कशामध्ये कशात भोग घेतोय तो समजला पाहिजे, म्हणजे ते नाही घ्यायचे भोग, किंवा जे केलंच पाहिजे ते कर्तव्य समजलं पाहिजे, जे करू नये ते अकर्तव्य समजलं पाहिजे. यातला फरक समजणारी, त्याला एक साधा शब्द आहे बघा, मराठीत आपण म्हणतो सारासार विवेक करणारी बुद्धी, म्हणजे सार काय आणि असार काय हे समजणारी बुद्धी. अशी जी बुद्धी आहे ती सात्विकी बुद्धी आहे बघा. आता तिची काही वैशिष्ट्य सांगतायत. म्हणून अधिकारे मानिले, जे विधीचे नि ओघे आले, ते एकची येथबले नित्य कर्म. आता ते म्हणतायत की तुला मी सांगतो की वर्णाश्रम धर्मानुसार अधिकारे मानिले, आपला अधिकार आहे एक. ब्राह्मण म्हणलं की त्यांनी यजन याजन वगैरे सगळी कर्म ती करायची, म्हणून अधिकार शब्द वापरला. आणि म्हणून आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार मानिले म्हणजे समजून घेतलं, जे विधीचे नि ओघे आले. आणि विधी म्हणजे शास्त्रविधी, जे शास्त्राच्या ओघे म्हणजे मार्गाने आले, जे शास्त्राच्या मार्गाने जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते एकची येथ भले नित्यकर्म, ते कर्म नित्यकर्म आहे आणि ते आपल्याला करायलाच पाहिजे, ते सर्वोत्तम आहे, हे तू लक्षात घे. समजा असं एक आपल्याकडं समजतात की परंपरेनं वडिलांचाच व्यवसाय पुढं मुलं चालवतात. आता हल्लीच्या काळात तसं दिसेलच असं नाही, पण तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहतो डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा इंजिनियर, शिक्षकाचा शिक्षक. आता असं चित्र दिसणार नाही, पण जे परंपरेनं चालत आलेलं आपलं कर्म असेल, मी आत्ता सांगितलं 4 वर्णांनुसार 4 वर्णांचं, तर ते नित्यकर्म जे आपल्या वाटेला आलेलं आहे ते नित्यकर्म. आणि त्याची आत्मप्राप्ती फळं दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ से विजे तहाने. तसंच तहाने म्हणजे तहान भागवण्यासाठी,
तहान भागवण्यासाठी आपण काय करतो की जे जैसे का जळ, जळ म्हणजे पाणी, हे पाणी प्रमुख असतं, सर्वोत्तम असतं. तसं आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी, आत्मप्राप्ती फळ मिळवायचं झालं तर नित्यकर्मच आपण आचरणात आणलं पाहिजे. नित्यकर्म आचरणात आणणं हे आत्मप्राप्तीचं फळ आहे. म्हणजे आत्मप्राप्तीचं फळ मिळायचं असेल तर आपण जशी तहान भागवण्यासाठी पाणीच वापरतो किंवा पाणीच सर्वोत्तम मानतो, तसं आत्मप्राप्तीचं फळ मिळवण्यासाठी नित्यकर्म, नित्यकर्म रोज केलीच पाहिजेत, आचरणात आणलीच पाहिजेत. 700 पर्यंत झाले आहेत, अजून होतील एकदम. ये तुलेनी कर्म सांडी जन्मभय विषम, करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी. आणि मग हे जे एवढे नित्यकर्म म्हणजे कर्म म्हणजे जे आहे ते नित्यकर्म, हे नित्यकर्म अंतःकरणपूर्वक आचरणात आणायचे. सांडी जन्मभय विषम, आणि मग ज्याच्यामध्ये जन्माचं भय किंवा प्रपंचाचं भय हे सांडून देतं, म्हणजे नष्ट होतं. सांडी जन्मभय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी. आणि म्हणजे सुगम म्हणजे सहज रीतीनं आपल्याला मोक्षाची सिद्धी करून देतं, म्हणजेच मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ करून देतं. साधी गोष्ट आहे. आईनं आईचं कर्म करायचे. लहान बाळाची सेवा म्हणजे जे काही संवर्धन, जोपासना, खाणं पिणं, त्याला झोपायला लावणं, हे आईचं कर्तव्य, ते आईनं करायलाच पाहिजे. मला माझं कर्तव्य काय असेल, मी शिक्षिका असेल तर शिकवण्याचं काम हे माझं सहज किंवा नित्यकर्म आहे. ते मी चांगल्या प्रकारे केलं तर मला बरोबर मोक्षाचं द्वार उघडं राहील किंवा प्राप्त होईल. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत या आपण नित्यकर्मामध्ये मन लावून करायला पाहिजे. कुणीतरी माझ्यावर डोक्यावर बसून कंपल्शन करून हे करा, नाहीतर तुमचं असं होईल, मग तुमचं काय प्रमोशन मिळणार नाही, तुमचे 2 दिवसाचे पगार कापला जाईल, या भयापोटी करायचं नाही आहे कर्म. नित्यकर्म हे मनापासून अंतःकरणापासून करायचे, आणि मग ते केलं की आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. 702 पर्यंत झालेलं आहे. बघा आता पुन्हा ते. ऐसे कर्म करी तो भला, संसार भये सांडिला, करणीयत्वे आला मुमुक्षु भागा. ही ओवी त्याला जोडूनच आहे की ऐसे कर्म करी जो भला, मी आत्ता सांगितलं तसं, असं कर्म जो चांगल्या प्रकारे करतो आणि संसार भये सांडिला, आणि संसाराच्या भीतीपासून तो मुक्त होतो, त्याच्यामध्ये तो गुंतून पडत नाही, भयामध्ये तो अडकून पडत नाही. करणीयत्वे आला मुमुक्षु भागा, आणि मग तो निष्काम बुद्धीनं कर्म केल्यामुळं मोक्षपदाला प्राप्त होतो. 702 पर्यंत ओव्या झाल्यात. स्वरूपानंदांच्या बघूया. म्हणून वाट्यास विधी मार्गे आले, ते विजे मानिले स्वाधिकारे, त्याची एक नित्य कर्म धनंजया, भले आचराया असे येथे. केवळ तहान भागावी म्हणून, करावे प्राशन जळ जैसे, तैसे नित्य कर्म करावे केवळ, आत्मप्राप्ती फळ लक्षुनिया. ऐशा रीती कर्म आचरिता नीट, हरोनी अनिष्ट जन्मभय, देई मोक्ष लाभ करोनी सुगम, कर्माचे हे वर्म ध्यानी घेई. जाणोनी हे वर्म कर्म करी भला, पार्था तो सांडिला भव भये. कर्तव्य म्हणोनी आचरे विहित, लक्षुनिया पंथ कैवल्याचा. कैवल्याचा पंथ त्याला प्राप्त होतो किंवा ते त्याचं ध्येय असतं, आणि म्हणून तो त्या ठिकाणी जातो. प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम,
समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय श्रीकृष्ण। जय तू ज्ञानेश्वर। अजून